हाय नमस्कार. मस्तपैकी आराम करत होती तर एका ताईनं फोन केला मला व्हिडिओ बघून. त्यामुळे मला दरवाजा लावू द्या, जरा मोकळ्या वातावरणात राहते म्हणजे जाऊन मोकळ्या वात्रावर काय गोड भेटतंय का काय खायला कोणाच ठाव, जीभ वळायला लागली, वाकडे तिकडे झाली. म्हणजे मोकळ्या वातावरणात जाऊन व्हिडिओ करते काय. आता सकाळीच घरात केलाय ना बसून, मग म्हणलं चला जरा मोकळ्या वातावरणात जाऊन व्हिडिओ करावं, जरा बोलाय बी जोर येईल. आराम करत होती, एका ताईनं फोन केला मला. उठली, मला समजावून सांगत होत्या की राधा, कोण तो माणूस, कशाला त्याच्या नादाला लागती, कशाला फालतूक माणसांच्या नादाला लागून स्वतःची एनर्जी खराब करून घेते. कारण तुझ्या नवऱ्यानं तुझ्या मुलांना सोडून गेला इथून. त्या टायमाला तुझ्या लेकराला सांभाळायला कोण आलं का, तुझ्या लेकरांना बघायला कोण आलं का. शेवटी तुलाच पळत यावं लागलं. म्हणून तुला तुझ्या लेकरांसाठी जगायचं आहे. असल्या फालतूक माणसांच्या नादाला लागू नको, निव्वळ लागू नको. तर त्या ताईला काय मी एवढा रिप्लाय दिला नाही, ऐकत होते त्यांचं. कारण ते चांगले 2 शब्द सांगत होते, त्यामुळे मी पण ऐकून घेत होते. त्यांना हं केलं. पण परत शेवटी मला म्हणले की राधा तू एकटी आहे, तुझी काळजी वाटते आम्हाला, तुझ्याबरोबर कोण नाही. तर मी म्हणलं ताई, मी एकटी जरी असली ना तरी मी खंबीर आहे. मी त्याचा विषय का सोडून देऊ, कारण तो माझा संसार मोडतोय, माझं वाटोळ करायला बघतोय, माझी लेकरं रस्त्यावर आणायला बघतोय, मला रस्त्यावर आणायला बघतोय. तो माझ्या जवळचे नातेवाईक माझ्यापासून लांब करायला बघतोय. म्हणजे त्याचा अर्थ मला तो रस्त्यावर आणायला बघतोय थोडक्यात. जेणेकरून कॅमेरावर कशाचा पाण्याचा टिपका पडला म्हणलं पुसाव. मग तो तसा करतोय तर मी का गप्प बसायचं. तर ती ताई म्हणल्या की तू ह्यासाठी गप्प बसायचं की तुझ्या लेकरांना तुझ्याशिवाय कोण नाही. आणि 1 मिनिट, तुझ्या लेकरांना तुझ्याशिवाय कोण नाही, वरनं तुझ्या नवऱ्याला तो अजून फुगवल, नाहीतर तुझा नवरा अजून येऊन तुला मारहाण करन, तुला हितनं हाकलून लावल, काय बी होईल. पहिली गोष्ट तर त्या नवऱ्यानं माझं गळ्यातलं काढून घेतलं. त्या दिवशी त्यानं गळ्यात माझ्या टाकलं का मणी मंगळसूत्र, त्यावेळेस तो माझा नवरा आणि मी त्याची बायको होते. तेव्हा आमचे चांगले संबंध होते. लॉकडाऊनपर्यंत माझा नवरा चांगला होता. लॉकडाऊनपासून बिघडत गेला, दारूचं व्यसन लागलं. पण त्याच्या दारूचा फायदा घेऊन त्या माणसानं तसं काहीतरी आमच्या संसारामध्ये काड्या घातल्या किंवा माझा संसार मोडायचा बघितलं, किंवा म्हणून नवऱ्यानं तसा त्रास दिला. आणि त्या नवऱ्यानं जर परत येऊन मला जर मारहाण केली किंवा मला पहिलंच म्हणजे नाही का आता कसं घरातनं हाकलून दिलं होतं तसं जर केलं तर आता कुत्र्यावाने त्याला पण हाणेन, नवऱ्याला बी. तर ती ताई काय मला म्हणत होती माहिती आहे का, की तू एकटीच असती, तुझ्या जीवाला काय कमी जास्त झालं तर. म्हणलं ताई मी एकटी नाही, म्हणलं माझ्याबरोबर कायदा आहे. म्हणलं कुठं सुद्धा कायदा म्हणत नाही की बायांची इज्जत रस्त्यावर मांडा, बायांचे संसार मोडा. तिच्या समोर नाही पण तिच्या पाठीमागं असं काय पण तिच्या फॅमिलीमध्ये भरवा, माझ्या नवऱ्याला, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला. कुठं म्हणतंय का. तर ते काय म्हणतंय, पोलीस चौकीमध्ये जे काय ह्यांना दिलं ते सगळं माझ्याकडं आहे. कुठल्या पोलीस चौकीमध्ये असं आहे का, फिर्यादीनं जर कुणाची कंप्लेंट दिली तर त्याचे काय पुरावे असतील ते असं कुठल्या बी माणसांच्या हातात कुठला कायदा देतोय का, किंवा कुठले पोलीस देतात का. तसं जर देत असलं ना तर तशी सुद्धा मी कंप्लेंट करू शकते का नाही. त्याच्यामुळे मी काय घाबरत नाही, कारण माझी बाजू बरोबर आहे, मी योग्य आहे, म्हणून मी घाबरत नाही. आणि माझ्या जीवाला काय कमी जास्त झालं,
माझा नवरा सोडून, तर त्या गोष्टीला फक्त हा माणूस जबाबदार असेल. कारण ह्यानं पुरावे सोडलेले आहेत पूर्ण. माझ्या बहिणीला सांगितलं हिचं वाटोळं करणार आहे, हिला माणसात ठेवणार नाही, माझ्या इज्जतीचा ढिंडोळ पेटवायचं, त्याला हे जबाबदार आहे. मी जरी सांगायला नसले तर माझे बहीण भाऊ आहेत की सांगायला. माझा नवरा आज नाही सांगितलं तर नवरा उद्या तर सांगेलच की. त्याची लेकरं वनवाशी झाल्यावर तर सांगेल की ह्या माणसानं असं असं मला सांगितलं, मग मला राग न सहन झाला, मी माझ्या बायकोला असं केलं तसं केलं. किंवा नवराच जर जागेला नसतं समजाच काय झालं तर त्याला जबाबदार पण तोच राहणार आहे. मला जरी काय कमी जास्त झालं तरी बाकीचे म्हणणारच की बाबा आम्ही तर काय तिथं नव्हतो, तूच असा म्हणत होता म्हणल्यावर तूच केलं असेल. विषय आला कायद्याचा, तर कायदासुद्धा का नाही खोट्या बाजूनं नाही जायचा, खऱ्याच बाजूनही. त्याच्यामुळं कुणी घाबरू नका की राधी एकटी राहतील, राधीच्या जीवाला काय कमी जास्त होईल. तर मला काय अशा पण कमेंट्स आल्या की राधाताई तुझी गुऱ्हागाती का नाही ते सांगायचं बंद कर, तुला कोण त्रास देतंय त्याचं नाव तर सांग. बऱ्याच काय अशा पण कमेंट्स आलेल्या आहेत त्या की त्याचं नाव तर सांग, कोण तुझ्या संसाराचं वाटोळं करतंय किंवा कोण तुझ्या नवऱ्याला सांगतंय फुगवतंय. कसं आहे माहिती आहे का, जे फुगवत होती, जे सांगत होती, जे माझा संसार रस्त्यावर आणणार आहे त्याच्यापर्यंत पोचलं, त्याला लागलं पण, त्याला करळ बी लागली, त्याची रस्त्यावर पण आणली मी. त्यानं अजून काय केलं तर अजून भरपूर काय काय येईल. भरपूर काय काय येईल. ज्याच्यासाठी व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यापर्यंत पोहोचाव त्यानं माझ्या नातेवाईकांमध्ये सांगितलं. मला काय त्याच्या नातेवाईकांचे नंबर नाहीत माझ्याकडं, त्याच्यामुळं मग मी काय त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्यानं मला फोन केला नाही म्हणून मी पण त्याला फोन करू शकत नव्हते. त्यानं माझ्या नातेवाईकांना सांगितलं, त्याच्या नातेवाईकांचे नंबर माझ्याकडे नाहीत म्हणून मी डायरेक्ट व्हिडिओ बनवला. व्हिडिओ त्यानं बघितला पण त्याला करळ बी लागली. बोलणाऱ्याच माणसाला झुंबतं, नाही बोलणाऱ्या माणसाला झुंबत नाही बिलकुल. ज्याच्यासाठी बनवला होता त्यानं बघितला, त्याला लागलं बी, ते त्याच्या तयारीला बी लागला. आणि तो काय म्हणतोय की माझ्या दारामध्ये अजून काय तर म्हणला होता, माझ्या दारामध्ये का नाही शिव्या दिल्यामुळं माझी लई इज्जत गेली, मला कुठं तोंड दाखवायला जागा नाही राहिली. ह्याला इज्जत तर होती का? ह्याला कवडीची पण इज्जत नाही, किंमत तर बिलकुलच नाही. आणि बिनलाजी माणूस म्हणतो की माझी इज्जत का नाही गेली, मला तोंड दावायला जागा नाही. तुला तोंड दावायला जागा नाही म्हणतो ना, तुला तोंड लपवायला सुद्धा जागा नाही. ज्या खरकट्याच्या मागं हिंडतो ना, मागं पुढं हिंडतो ना, ती बापाला सुद्धा तेवढी किंमत देत नाही तेवढी तुला किंमत देतात. तसं आमचं तर नाही. आमची लेकरं बापालाच बाप म्हणतात, कुणाला बी बाप म्हणत नाही ते. त्यामुळं मला कमेंट्स करणाऱ्यांना, माझ्या ताईंना, ज्यांना माझ्यावर भरोसा आहे ना, ते तर मला सांगतातच की राधा असं होत असतं. पण काय काय जण काय म्हणतात की राधा तू नाव सांग. कसं आहे ताई माहिती आहे का, सोशल मीडियावर एखाद्याचं नाव घ्यायला जमत नाही. व कायद्यामध्ये जर तसं असतं का नाही, एखाद्याच्या इज्जतीचा भंग जर केला तर गुन्हा दाखल होत नाही. असं जर काय असलं असतं ना तर मी नाव पण घेतलं असतं. पण नाव घ्यायला परमिशन नाही व सोशल मीडियावर. आपल्याला कसं डोक्यानं चालायचं असतं या, बरोबर आहे का नाही. मला पहिल्यापासूनच माहिती आहे की कुणाच्या इज्जतीचा केर कचरा करायचा नसतोय. त्यामुळे आपण कुणाचं नाव घेणार नाही. आणि जो माणूस मला विचारायला येईल ना त्या माणसाला त्याच्या तोंडावरच रिप्लाय द्यायचा. असं तसं नाही गोच चप्पल बुडवून त्याच्या थोबडावर हाणायचे की का तो असं नसतं केलं तर मी का असं केलं असतं. ती म्हणालच की मी काय तुझ्या नवऱ्याला सांगितलंय, मग त्याला म्हणायचं तुझं मी नाव घेतलंय का. आणि तो जर म्हणला का नाही हां मीच तुझ्या नवऱ्याला सांगितलं, मग त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे. अगोदर तर मी अशी गपचूपच चालली होती गुन्हा दाखल करायला, पण मला कळालं की ती माझ्यावर केस टाकणार आहे. मग मी म्हणलं जाऊ द्या, उलट काम सोपं होतं आहे आपलं, टाकू द्या म्हणलं त्याच्यावरच.
तर चला आता व्हिडिओ इथं संपला. तुम्हाला पण व्हिडिओ बघू वाटतात माझं, मला पण व्हिडिओ काढावं वाटतं तुमच्यासाठी. तसा मला इंटरेस्ट नव्हता बरं का एवढा व्हिडिओ करायला, पण आता लय इंटरेस्ट आलाय. चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये उद्याच्या बरं का. आजचं व्हिडिओ 3 होतं, ती 3 संपलं व्हिडिओ.